कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियम परिसरात आज एक वेगळीच ऊर्जा होती. रस्त्यावर निळे पांढरे झेंडे, भिंतीवर मेस्सीचे पोस्टर्स आणि डोळ्यात फक्त एकच स्वप्न, मेस्सी, मेस्सी. तो दिवस फुटबॉल प्रेमींसाठी सणासारखा होता. आजचा दिवस खरं खास करून भारतामध्ये फुटबॉल प्रेमींसाठी एक सणासारखाच होता. मेस्सी भारतात येणार किंवा किमान त्याच्या नावाने आयोजित कार्यक्रम तरी लोकांनी तास-तास रांगा लावून तो कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं होतं. लहान मुलं, तरुण, वृद्ध सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक चमक होती. पण ही चमक काहीच वेळात अंधारात बदलली. त्याचं झालं असं, की मेस्सी आज कोलकाताच्या सॉल्ट लेकमध्ये येणार तर होता. जसा वेळ पुढे-पुढे सरकू लागला, तसा लोकांचा संयम संपत गेला होता आणि अफवा अशी आणि त्यामध्ये अफवांचा पण बाजार पसरला होता. अफवा अशी पसरली, की मेस्सी येणार नाही, कार्यक्रम रद्द होणार आहे. आणि मग काय झालं तर एक ठिणगी पडली. काही जणांनी बॅरिकेड्स ढकलले, बॅरिकेड्स तोडायला सुरुवात केली, पोस्टर्स फाडायला सुरुवात केली, खुर्च्या, फलक, काचा सगळं फोडण्यास सुरुवात केली आणि तो क्षण खरं तर फुटबॉलचा तो नव्हताच. तो क्षण विनाशाचाच निर्माण झाला आणि जी निराशा होती इव्हन मुख्यमंत्र्यांना सुद्धा रस्त्यातूनच घरी जावं लागलं. तोपर्यंत तो कार्यक्रम समाप्त झाला होता. ज्या मैदानावर स्वप्न रंगायची होती तिथं तोडफोड झाली. ज्या मेस्सीनं जगाला खेळ शिकवला होता त्याच्याच नावाखाली अशिस्त आणि संतापाचं प्रदर्शन करण्यात आलं. बेशिस्त एकंदरीत भारताचंच जे खच्चीकरण आहे की नाचक्की राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली दिसते आपली आणि या पद्धतीची जी बेशिस्तपणा जो आहे तो खरं तर या देशाला एक मान खाली घालायला लावणारा होता. आपण एखाद्या खेळाडूवर प्रेम करतो, पण त्या प्रेमात शिस्त हरवली, जबाबदारी विसरली, तर ते प्रेम प्रेम राहत नाही आणि ते वेड बनतं. आणि खरं तर ते मेस्सी मैदानावर शांतपणे इतिहास घडवतो आणि त्याचे चाहते जर रस्त्यावर इतिहास मोडत असतील, तर विचार करायला हवा. धन्यवाद.